जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तरुण मित्रांनी एकत्र येत वनसैनिक बनून लोकसहभाग घेत श्रमदानातून 1100 वृक्ष लागवड व संगोपनाचा जो वसा घेतला आहे त्यातून निश्चित सातपुडा हिरवा होण्यास मदत होईल, असे मत जळगाव जामोद सामाजिक वनीकरणच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस यांनी व्यक्त केले। सुनगाव येथे आयोजित वृक्ष लागवड महोत्सवात त्या बोलत होत्या। सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे वनसैनिक म्हणून समोर येत काही नवतरुण मित्रांनी देवराई 2021 नावाने लोकसहभाग व श्रमदानातून वृक्ष लागवड संगोपन उपक्रम हाती घेतला। प्रथम टप्प्यात जून महिन्यात श्रमदानातून 1001 गड्डे खोदून तयार करण्यात आले व द्वितीय टप्प्यात रोप लागवडीची कामे सुरू करण्यात आली। याच दरम्यान नुकताच 16 जुलैला स्थानिक गोरक्षनाथ महाराज मंदिराशेजारी ओसाड जमिनीवर 2018 व 2019 ला पाणी फाउंडेशन तर्फे जलसंधारणाची कामे झाली होती। त्याच जमिनीवर आता वृक्षारोपणचा उत्सव आयोजित करण्यात आला। त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी 51 वृक्ष लावून व श्रमदान करून ह्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। यावेळी स्मिता राजहंस, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सामाजिक जळगाव जामोद, मजिद सिंग, शिख मानद वनजीव रक्षक बुलढाणा, उमाकांत कांडेकर, रामेश्वर अंबडकर, सुनील भगत, अश्विन राजपूत, शालिग्राम भगत, वन विभागाचे कर्मचारी, वृंद सामाजिक वनीकरणचे कर्मचारी, ग्रामपंचायत सुनगावचे कर्मचारी, स्थानिक आदिवासी नागरिक, महिला व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक कोविड नियमांचे पालन करून श्रमदानास उपस्थित होते। यावेळी 51 रोपे मान्यवरांनी व 150 रोपे श्रमदात्यांनी एकाच दिवशी लावली। आजपर्यंत 1001 पैकी 450 रोपे लागली आहेत। 15 ऑगस्ट पूर्वी सर्व रोपे लावण्याची वनसैनिकांची योजना आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन राजपूत, महादेव धुळे, सरपंच रामेश्वर अंबडकर, ग्रामसेवक चौधरी अभिषेक राजपूत, वैभव गहाडे, सुरेश मिरटकार, लखन, अभिषेक राजपूत, करण राजपूत, प्रवीण भगत व सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मनीष ताळे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।